नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचेल. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा रिकामी जागा आहे. ऑप्शन क्रमांक ए सोलापूर, ऑप्शन क्रमांक बी नाशिक, ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? ऑप्शन क्रमांक ए नांदेड, बी यवतमाळ, ऑप्शन क्रमांक सी गडचिरोली, ऑप्शन क्रमांक डी चंद्रपूर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यवतमाळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, सिंहाच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे दुसरा, बी तिसरा, सी 6वा, ऑप्शन डी आहे 4था. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6वा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? ऑप्शन ए आहे नांदेड आणि यवतमाळ, बी सोलापूर आणि पुणे, सी गडचिरोली आणि जळगाव, डी बुलढाणा अमरावती. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नांदेड आणि यवतमाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक ए धुळे, बी जळगाव, सी नंदुरबार, डी नाशिक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नंदुरबार. प्रश्न क्रमांक 6 आहे, पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए आहे ॲथलेटिक्स, बी नेमबाजी, ऑप्शन सी आहे भालाफेक, ऑप्शन डी आहे फुटबॉल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲथलेटिक्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? ऑप्शन क्रमांक ए बीड, ऑप्शन क्रमांक बी परभणी, ऑप्शन क्रमांक सी नांदेड, ऑप्शन क्रमांक डी वाशिम. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बीड. हिंगोली जिल्ह्याला बीड या जिल्ह्याची सीमा नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेल्या कापसाच्या ब्रँडचे नाव काय आहे? ऑप्शन ए आहे नमो कॉटन भारत, ऑप्शन बी आहे कस्तुरी कॉटन भारत, ऑप्शन सी आहे क्रिया कॉटन भारत, ऑप्शन डी आहे टेक्सो कॉटन भारत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कस्तुरी कॉटन भारत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? ऑप्शन ए उल्हास, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी कुंडलिका, ऑप्शन डी सावित्री. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंबा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे बुलढाणा, बी अमरावती, सी वर्धा, डी वाशिम. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वाशिम. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे. ऑप्शन क्रमांक ए आहे कळसुबाई, बी महाबळेश्वर, सी अस्तंबा, ऑप्शन डी आहे साल्हेर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अस्तंबा. अस्तंबा हे डोंगर सातपुडा रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक बी मुंबई उपनगर, ऑप्शन क्रमांक सी अमरावती, ऑप्शन क्रमांक डी औरंगाबाद. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? ऑप्शन ए आहे नाशिक, ऑप्शन बी आहे जळगाव, ऑप्शन सी आहे नांदेड, ऑप्शन डी आहे गोंदिया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जळगाव. मित्रांनो, सोबत तुम्ही सुद्धा या प्रश्नांची उत्तरं देत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा होत राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे रिकामी जागा या राज्यात आहे.
ऑप्शन क्रमांक ए सिक्कीम, बी आसाम, सी मेघालय, डी जम्मू आणि काश्मीर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन सी मिथेन, ऑप्शन डी कार्बन मोनॉक्साईड. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्बन डायऑक्साईड. या 15 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तर तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.